स्पर्धा परीक्षा म्हटलं की सर्वात महत्वाची चिंता असते वेळेवर एक्झाम होणं, एक्झाम कॅन्सल न होणं किंवा एक्झाम पोस्टपोन न होणं. या सगळ्या महत्वाच्या गोष्टींमधला महत्वाचा विषय असतो तो म्हणजे आरक्षणाचा विषय किंवा कोर्टात केस गेल्यानंतर जी भरती प्रक्रिया लांबते त्यामुळे होणारा मनस्ताप हा सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर शिंदे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 5 जून 2026 ला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये महत्वाचा निर्णय झाला की ओबीसी इतर मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांना लागू असणाऱ्या सोयी सुविधा किंवा योजना या आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू असणार आहे. तर त्या योजना कोणत्या असणार आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड त्याचा काय विषय असणार आहे किंवा त्याची काय लिंक असणार आहे या स्पर्धा परीक्षेची आणि त्या कोणकोणत्या योजना कशा मार्फत राबवल्या जाणार आहे, त्याची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, लाभ कोणाकोणाला मिळणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण समजून घेऊ हा नमकी जी आर काय असणार आहे, या सगळ्या डिटेल गोष्टी यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 5 जून 2026 चा हा जी आर आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं किंवा मंत्रिमंडळाचं स्पष्ट म्हणणं आहे की मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती सोयी सुविधा यांचा लाभ आणून करण्याबाबत. म्हणजे काय, तर ओबीसी समाजातील जे विद्यार्थी होते त्यांना जो लाभ असायचा किंवा ज्या योजना असायच्या, ज्या सुख सुविधा असायच्या, त्या सुविधा आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पण लागू कराव्यात. या बाबतीमध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं की ह्या गोष्टी आम्ही आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पण लागू करू, त्यांचं पण नुकसान होऊ देणार नाही आणि त्याचाच एक टप्पा म्हणून आपण ह्या जे आर कडे बघितलं पाहिजे. तर यामध्ये प्रामुख्याने समजून घेऊ कोणकोणत्या योजनांसाठी आपल्याला याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा असणार आहे. यामध्ये जर पहिली योजनेचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, तर याच्यामध्ये शालांत परीक्षा शिष्यवृत्ती योजना. म्हणजे कोणती? शालांत परीक्षा शिष्यवृत्ती जी योजना असते कोणती? शालांत म्हणजे कोणत्या? आपल्या माध्यमिक शाळेच्या लेवलवरती जी परीक्षा योजना असते किंवा 11वी 12वीच्या स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम असतात त्या योजनांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली जी योजना होती ती आता सेम मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावी, असा हा महत्वाचा बदल याच्यामध्ये झालेला आहे. तर हा पहिले मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नव्हता, पण आता तुम्हाला घेता येणार आहे. आणि यामध्ये दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेल्या मोटार वाहन चालक वाहक प्रशिक्षण योजना. बरोबर? म्हणजे काय, काही ह्या ओबीसीच्या ज्या योजना होत्या ह्या महायुती मार्फत किंवा काही खाजगी संस्थांमार्फत चालवल्याच्या. याच्यामध्ये काय असायचं, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा ड्रायव्हिंग ट्रेनिंग असेल किंवा स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस असेल, हे कोर्सेस राबवले जायचे. त्याचा लाभ फक्त ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भेटायचा. पण आता त्या धर्तीवरती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पण याचा लाभ घेता येणार आहे. आणि हा लाभ जो असणार आहे कोणता, त्याच्यामध्ये मोटर वाहन चालक वाहक प्रशिक्षण योजना हे आता आपल्याला सारथीच्या माध्यमातून लवकरच बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळं याचं जे प्रशिक्षण असणार आहे आपल्या मराठा बांधवांसाठी किंवा हे सारथीच्या मार्फतच राबवलं जाईल असा यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं सारथी या संस्थेवरती अजून एक जबाबदारी आलेली आहे आणि त्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. कौशल्य विकास असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून केलेल्या. याच्या पुढचा जर टप्पा बघितला विद्यार्थी मित्रांनो आपण, त्याच्यामध्ये दिलेलं आहे कोणत्या, माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक. बरोबर? कोणकोणत्या रे? प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्याबाबत. मी तुम्हाला आधीच काय बोललो, जे तुम्हाला 11वी 12वीला पण असणार आहे आणि पुढचे जे आपले कॉलेजचं शिक्षण असेल ज्यावेळी डिग्री आपण जाऊ ते पण तुमच्या पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्ये ज्या शिष्यवृत्ती योजना असायच्या, एससी एसटी असेल, त्यानंतर ओबीसी असेल आणि बाकीच्या समाजासाठी ज्या लागू असायच्या त्या आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पण लागू असणार आहे. त्या पुढचा जर निर्णय विद्यार्थी मित्रांनो आपण बघितला, त्याच्यामध्ये दिलेले आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. म्हणजे औद्योगिक कोणत्या रे बाबा? ITI, टेक्निकलचं जे एज्युकेशन आहे तर टेक्निकलचं एज्युकेशनसाठी संस्थांमधील पीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागेवर, तसंच खाजगी औद्योगिक म्हणजे काय, गव्हर्नमेंट ITI आणि नॉन गव्हर्नमेंट ITI म्हणजे प्रायव्हेट ITI जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जी पीपी योजना असायची त्याच्यावरती वेटिंगच्या मुलांना प्राधान्य दिलायचं. त्या वेटिंगच्या मुलांमध्ये पण आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू असणार आहे. त्याच्या म्हणजे काय, तर त्या विद्यार्थ्यांचं शुल्क असणार आहे हे आपल्या गव्हर्नमेंटच्या मार्फत पेड केलं जाणार आहे किंवा ते गव्हर्नमेंट ते भरणार आहे. त्याच्यामुळे हा पण फायदा कौशल्य विकासाचा असेल, उद्योजकताचा असेल, रोजगाराचा असेल प्रश्न हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून झालेला दिसतोय. पुढे जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये दिलेले त्यांनी विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्ग
तर 16-22 बाबत प्रतिपूर्ती योजना, याच्यात 16-22 मध्ये महत्वाचे विषय कोणकोणते माहिती असतील तुम्हाला, की स्वयं योजना असेल, त्यानंतर ज्यांना हॉस्टेलला नंबर लागला नाही त्यांच्यासाठी वसतिगृहाची योजना असेल, ह्या योजना पण आता आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा हॉस्टेलला नंबर लागला नसेल, समाज कल्याण विकास विभागाचे असतील किंवा अदर कुठले असेल, तर त्यांना स्वयं योजनेअंतर्गत आता तशाच धर्तीवर एक योजना राबवून आता त्या विद्यार्थ्यांना पण आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पुढचा जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितला मुद्दा, तर यामध्ये जे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी आहेत पण शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या राज्यामध्ये गेले, बाहेरच्या देशामध्ये गेले असतील, त्या लोकांना ही स्कॉलरशिप आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ओबीसी समाजातील किंवा एससी एसटी समाजातील विद्यार्थ्यांना पहिली ती दिली जायची, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. पण आता जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि पर राज्यामध्ये अनुदानित विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर तुम्ही तिकडे गेलेला असाल, तर तिथली पण फीस, तिथलं पण शुल्क हे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता तुम्हाला पेड करणार आहे. त्याच्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबत संबंधित कारवाई करण्यासंबंधात कालच्या जीआर मध्ये आदेश हा प्रत्येक विभागाला दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं काय लागणार आहे, त्याच्यात महाराष्ट्राचा रहिवासी हा आपल्याकडे असला पाहिजे, म्हणजे ते प्रमाणपत्र असणार आहे. पर राज्यामध्ये विना अनुदानित किंवा अनुदानित कोणत्या संस्थेत तुम्ही व्यावसायिक शिक्षण जर घेत असाल तर नो प्रॉब्लेम, तुमचं फीस किंवा तुमचं शुल्क हे आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत आता इथं पेड केले जाणार आहे. त्यानंतर पुढे जर मग विद्यार्थी मित्रांनो बघितलं आपण, तर यामध्ये काय आहे, मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी, म्हणजे मी तुम्हाला जसं बोललो की जे जे अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मानधन दिलं जायचं किंवा त्यांची शुल्क प्रतिपूर्ती केली जायची, ती आता मराठा समाजातील पण विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. याच्या शैक्षणिक पात्र असतील, याच्यासाठी पहिले पात्र ठरत नव्हते विद्यार्थी, पण आता यासाठी पात्र ठरणार आहे. त्याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, केंद्र स्तरावरती केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया जी असते, सीईपी जिला म्हणतो आपण, त्या सीईपी मध्ये पण जे रिक्त झालेल्या जागा असायच्या, ज्या किंवा वेटिंगवर राहिलेल्या जागा असायच्या, खाली राहिलेल्या जागा असायच्या, पहिले ते ओबीसी एससी एसटी उमेदवारांना प्राधान्य दिलं जायचं. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात प्राधान्य मिळणार आहे. कुठे, केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे सीईपी मध्ये पण तुम्हाला आता इथं प्राधान्य दिलं जाणार. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न या माध्यमातून आता सुटलेला आहे. त्याच्यामुळं सगळ्याच ज्या योजना असेल आणि ह्या योजनेची जी काही प्रोसेस असणार आहे ती आता गव्हर्नमेंटने टेक्निकल डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे, बाबा तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती आता अजून एक त्याच्यामध्ये एक पोर्टल ऍड करा. जसं पहिलं तुमचं ओबीसीचं होतं, एससी एसटीचं होतं, त्याचे फॉर्म आपल्याला महाडीबीटी मार्फत भरले जायचे, तर सेम आता हे फॉर्म पण आपल्याला महाडीबीटी मार्फतच भरायचे. त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, तसे आदेश दिलेले. महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करून त्याच्यामध्ये कोणती एआयचा वापर करून आणि सूचना देऊन त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की हे पोर्टल ऍड करा आणि 2026 पासून जे आपलं शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे त्या चालू शैक्षणिक वर्षापासूनच हे लाभ आपल्या आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांचा की बाबा सर ह्या वर्षापासून मिळणार का पुढच्या वर्षापासून, तर 2026 शैक्षणिक वर्ष जे असणार आहे आपलं जून पासून चालू होणार आहे, तर तेव्हापासून हे लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याच्या जर प्रमाणात विचार केला तर स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड हा विषय नसला तरी पण काही प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या आरक्षणामध्ये पण बदल आपल्याला काही प्रमाणामध्ये मिळू शकतो किंवा बदल होऊ शकतो. याचा जर आपण अभ्यास केला तर सध्या तरी ह्या जीआरचा स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नाहीये. हा फक्त काय जे आपले शैक्षणिक जे वर्ग असणार आहे किंवा शैक्षणिक सुख सुविधा ज्या असणार आहे त्या सवलती बाबतीत आणि प्रशिक्षण जे असणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अजून त्याच्यामध्ये काही त्यांनी सूचना दिलेल्या नाहीये, पण आपण त्या अनुषंगाने जर विचार केला तर आपले जे भाऊ बहीण असतील शैक्षणिक सध्या लाभ घेत आहे किंवा शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी या महत्वाच्या गोष्टी असणार आहे. जर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर खास आपल्यासाठी ह्या विषयाला संलग्न असणार किंवा ह्या विषयाचा विचार करून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येत असलो तर खास आपल्यासाठी घेऊन येतोय आपण रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅच 7 जून पासून बॅच चालू होणार आहे आपल्या. तुम्हाला जर अधिकारी होऊन तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं असेल तर रिलायबलच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. 7 जून सकाळी 10 वाजता ऑफलाईन बॅच चालू होणार आहे आणि ऑनलाईन पण बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहे. प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही रिलायबल एसपीके नावाचा आपला ऍप आहे त्या ऍप डाउनलोड करून तुम्ही तिथं ऑनलाईन बॅचेसचा फायदा घेऊ शकता. काही अडचण आली तर इथं नंबर देतोय, खाली पण स्क्रोल वरती तुम्हाला नंबर येतोय, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि ऑफलाईन जे विद्यार्थी करणार आहे त्यांनी 7 जून पासून बॅच चालू होणार आहे. डेमो लेक्चर तुम्ही नक्की अटेंड करा आणि आपल्या पंखांना मजबूत करून आपल्या यशाच्या बाजूने निर्णय घेऊन आणि पुढे जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी संपादन करून आपल्या आई वडिलांचं नाव मिळवायचे.
तर चला मित्रांनो थांबूया. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर जरूर करा.